रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी अजित यशवंतराव यांचा गेल्या मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या उपस्थितीत प्रवेश झाला आणि त्या प्रवेशानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर महायुतीमध्ये कुठेतरी ह्या प्रवेशामुळे मिठाचा खडा पडला असंच म्हणावं लागेल। कारण अजित यशवंतरावांच्या प्रवेशानंतर पालकमंत्री उदय सामंत असतील किंवा लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत असतील हे दोघांनी नाराजी व्यक्त केली आणि नाराजी व्यक्त करून ते थांबले नाहीत तर त्यांनी चिपळूणला जाऊन शेखर निकमांच्या विरोधातले जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी दूध डेअरीला भेट दिली आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली। आता मुळात सामंतांनी चिपळूणमध्ये जाणं आणि आमदार शेखर निकमांच्या विरोधात ज्यांनी उमेदवारी लढवले त्या प्रशांत यादवांना भेटणं, त्यांची भेट घेणं इतकंच नाही तर कालच्या शनिवारीसुद्धा चिपळूणच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी प्रशांत यादवांना शिवसेनेत येण्याची जणू ऑफरच दिली। याचं मूळ कारण काय तर अजित यशवंतराव यांनी लांजा राजापूरला विधानसभा मतदारसंघात विधानसभेला आमदार किरण सामंत म्हणजे भैया सामंतांच्या विरोधात सोशल मीडियावरती काम केलं असं जाहीरपणे पालकमंत्र्यांनी सांगितलं। हा प्रवेश कोणी करून घेतला तर त्यांच्या मते ह्या प्रवेशामागे आमदार शेखर निकम यांचा सहभाग होता असं सामंत बंधूंना वाटतंय। म्हणून लांजा राजापूर मतदारसंघामध्ये आमदार शेखर निकमांमुळेच अजित यशवंतचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश झाला असा समज सामंत बंधूंचा झाला आणि त्यामुळे त्या कारणाने त्यांनी चिपळूणमध्ये येऊन प्रशांत यादवांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला। हे सगळं घडत असताना काल रत्नागिरीमध्ये आलेले खासदार सुनील तटकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षप्रवेश करतेवेळी कोण कोणाला सांगत नाही त्या कोणी कोणाला सांगितलं का, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ज्यांनी टोकाची टीका केली त्यांनासुद्धा पक्षात घेण्याचे घटना ह्या जिल्ह्यात घडलेल्या आहेत। त्यामुळे कोणी अशा पक्षांतरामुळे नाराज होऊ नये आणि उदय सामंत पालकमंत्री जर नाराज झाले असतील तर ते माझे चेले आहेत, मी त्यांना भेटेन आणि त्यांच्याकडनं नेमकी वस्तुस्थिती काय विचारून घेईन हेही सांगायला खासदार तटकरे विसरले नाहीत। शेखर निकम आमदार यांची भूमिका आजही जाहीर झाली नाही आहे, पण महायुतीमध्ये जर मजबूतपणा येत असेल, महायुती एकजिन्सीपणे राहत असेल तर त्यांची ह्या प्रवेशाला काय ना नाही किंवा ह्यापूर्वीसुद्धा अनेक प्रवेश झाले असं त्यांचंसुद्धा समर्थकांचं म्हणणं आहे। पण एकंदरीत काय सध्याचा विचार केला तर अजित यशवंतरावांचा पक्षप्रवेश हा महायुतीत मात्र मिठाचा खडा टाकल्यासारखा दिसतोय। त्याचं कारण प्रत्येकाने आपली वेगवेगळी मतं महायुतीतल्या विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांनी मांडली। त्यामुळे येत्या काळामध्ये हा अजित यशवंतराव प्रवेश कळीचा मुद्दा ठरणार का याकडेच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।